मला 15-20 मिनिटं ते इथून बोलू. आपल्या ग्रुपला एक मेसेज जाईल ना तर तेव्हा त्या दिवशी माहीत होईल, सर्वांना माहीत होईल की बाबा संघटन काम करत आहे. या दुसरा कुठे गेला दादा घे ना. चालू केलं तिकडे उभं राहणार इकडे असे असे थोडे या इकडे या तुम्ही सगळे व्हिडिओ घ्या. बोलणार लागल्यावर स्टार्ट करा. सर्वांना या दुःखसमयी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की धानी गावामध्ये तालुका विक्रमगड, धानी गावामध्ये पास्टर रघुनाथ वरठा, विक्रमगड तालुका अध्यक्ष एकता संघाचं संघटन यांच्या मंडळीमधून एक विश्वासू भाऊ ज्याचं नाव आहे महादू मिसाल हे आज मोठी गेलेले आहेत. या जगाचा त्यांनी निरोप घेतलेला आहे आणि ते एक आदिवासी कुटुंबातला एक व्यक्ती असून येशू ख्रिस्तावर त्यांनी विश्वास ठेवला गेली 5 वर्षापूर्वी आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. म्हणून काही लोकांनी त्याच्या मरणानंतर विरोध केला त्या ठिकाणी की त्याला दफन करू द्यायचं नाही. त्याच्या कुटुंबाने त्यांच्या मुलाने खूप प्रयत्न केले की त्यांनी त्यांच्या जागेमध्ये दफन करावं, परंतु त्यांच्या गावातले काही प्रतिनिधींनी काही राजकारणी लोकांनी त्या ठिकाणी विरोध दर्शवल्यानंतर हे मॅटर आपल्या संघटनांकडे आलं. संघटनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी गेले. म्हणून विक्रमगड पोलीस स्टेशनला गेल्यानंतर विक्रमगड पोलीस स्टेशनला एक त्याच्यावर तोडगा काढण्यात आला की या बॉडीला जर तुम्हाला दफन करायचं आहे तर तुम्ही याला कुठेतरी बाहेर घेऊन जा. आणि अशा परिस्थितीमध्ये विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी PSI गोलेसाहेब यांनी पुढाकार घेऊन ते स्वतः गावात जाऊन गाववाल्यांशी संपर्क साधला. गाववाल्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते ऐकत नाही आणि गाववाल्यांनी त्या ठिकाणी बचाव केला, मारण्याच्या काही धमक्या दिल्या. परंतु PSI गोळेसाहेबने त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे तोडगा काढला. साहेबांना विनंती केली की जर त्याला बाहेर घेऊन जायचं झालं तर आपल्याकडे पैसे नाही आहेत, कुठल्याही प्रकारचं फायनान्शियली कंडिशन त्या परिवाराची नाही आहे. म्हणून PSI गोळेसाहेबांनी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतला की मी आर्थिक जो ॲम्ब्युलन्सचा जो खर्च आहे तो मी स्वतः करेन. आणि खरोखर साहेबांनी स्वतः ॲम्ब्युलन्सचा खर्च केला, स्वतः ॲम्ब्युलन्स त्यांनी पाठवली आणि त्यापासून त्या गावातून बाहेर काढीपर्यंतचा जो प्रवास होता PSI गोलेसाहेब त्या ठिकाणी होते. आणि हा एकता संघटनेचा एक प्रभाव आहे. संघटनेचा खूप कार्यकर्ते प्रभाव त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे कार्य करताना आम्हाला दिसत आहेत. तर याबाबतचा अंतविधी करायचा कुठे मग प्रश्न पडला. त्याच्यानंतर आम्ही वसई तालुका अध्यक्ष तसे आपल्यामध्ये आहेत या ठिकाणी अनिल भोईर साहेब, पास्टर अनिल भोईर यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि वसईमध्ये या ठिकाणी जी दफनभूमी तुम्ही ती बघतायत या दफनभूमीमध्ये आज महादू मिसाल या भावांचं या ठिकाणी संघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या मुलांच्या उपस्थितीमध्ये आज हा या ठिकाणी दफनविधी पार पडलेला आहे. तर मी देवाला एकच प्रार्थना करतो की येशू मसीह ज्या दिवशी येईल त्या दिवशी नक्कीच आमच्या या बाबांना पुन्हा उठवेल आणि देवाच्या राज्यामध्ये तो असेल आणि हे सर्व त्याला विरोध करणारे सर्व डोळे पाहतील. देवाची स्तुती असो. आणि कधीही कोणाला असल्या प्रकारे कधी अडचण आली तर प्लीज कृपा करून आपले एकता संघटनेचे अध्यक्ष आहेत कागदरी साहेब आहेत तर त्यांना कॉल करा, नाहीतर डायरेक्टली मला देखील कॉल केला तरी चालेल.
कारण की या दफनभूमीच्या संदर्भात गेली 12 वर्ष झालं लढाई चालू आहे माझी. आणि या वसई तालुक्यामध्ये म्हणजे बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला दफनभूमीची गरज आहे. आणि एक नायगाव पूर्व भागामध्ये मी गेलं 12 वर्ष झालं जागेचा डिमांड केला आणि काही वेळानंतर आम्हाला ती जागा देणार आहे. तर मिळण्यासाठी तुम्ही सर्व प्रार्थनापूर्वक प्रार्थना करा. आणि आपण येणाऱ्या दिवसामध्ये कलेक्टर साहेब, प्रांत अधिकारी साहेब स्वतः पाणीसाठी येणार आहेत. इथलं मी सर्व पाठपुरावा इथला मी सर्व दिला आहे. कारण हे जे बघत आहेत तुम्ही हे सर्व दफनभूमी ऑलरेडी भरलेले आहे. ते अधिकारी त्यांना माहिती पडेल 2019चा प्रयत्न काढलेले आहे आणि त्याच्यावरती प्रयत्न काढता येणार नाही. तर पाठपुरावा करून आम्हाला लवकरात लवकर पालघर जिल्ह्यासाठी दफनभूमीची गरज आहे. ती गरज मिळावी म्हणून तुम्ही सहकार्य करा आणि प्रशासन सुद्धा सहकार्य करेल. ते तुम्हाला सर्वांना